आम्ही सकाळी 9 वाजता अच्छा दिली वाटतं त्याला बाकीनं कोण आहे अजून कुठे सांगणार या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना हळद PSCला या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेलं आहे. आम्ही साधारणतः 5:30-6 वाजता सिव्हिल हॉस्पिटलला आले असता फुटबॉल जिल्ह्याचे खेळावरील आपले जवळपास 40-45 पेशंट आले. आम्ही पाहिलं, त्यांना मदत वगैरे केली, मेडिकल स्टॉफ वगैरे बोलवला आणि पेशंट वाढवलं. जे काही खाजगी दवाखान्यांमध्ये पेशंट आहे जवळपास 70 ते 80 पेशंटच्या अंदाज आहे. आम्ही माननीय आमदार दत्तात्रय सोनवणे व माझे आमदार अण्णासाहेबांना फोन केला असता त्यांनी तात्काळ सध्यावरून मेडिकल टीम पाठवली आणि इथं सर्व पेशंटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता आमच्या माहितीनुसार पेशंट टेबल आहेत आणि त्यांची व्यवस्था इथं बऱ्यापैकी झालेली आहे. संध्याकाळपासून हळद PSCला मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत. नेमकं कारण काय असू शकतं? प्राथमिक आरोग्य केंद्र अडावत येथे आज संध्याकाळपासून चांदणी, कमळगाव आणि पिंपरी या 3 गावांमधील मुख्यतः रुग्ण दाखल झाले. त्यांना लक्षणे म्हणजे ताप, पोटदुखी, डोकंदुखी, उलटी, जुलाब अशासारखे लक्षणं जाणवत होते. आणि हे सर्वांची जेव्हा हिस्ट्री घेतली तर सर्वांनी काल काहीतरी बाजाराच्या दिवशी पाणीपुरी खाल्ल्याची हिस्ट्री देत आहे. त्यामुळे शक्यतोवर पाणीपुरी खाल्ल्यामुळे हे झालं असण्याची शक्यता आहे. बाकी आपण वैद्यकीय पथक मार्फत तातडीने उपचार करत आहोत. इतर प्राथमिक आरोग्य केंद्रामधले पण आपले वैद्यकीय अधिकारी आणि टीम मोबिलाईज केलेली आहे. गावातील स्थानिक स्वयंसेवक हे पण आपल्याला मदत करत आहेत. गावातील वैद्यकीय व्यावसायिक यांनी मदत केलेली आहे. पुरेसा औषध साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या रुग्णांना जास्त त्रास असेल त्यांना आपण उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे संदर्भित केलेले आहे. किती नागरिक असणे शक्यता आहे? आतापर्यंत जवळपास 59 केसेस आलेल्या होत्या. त्यापैकी 27 रुग्णांना पुढे पाठवले. लोक घाबरून पण गेलेले आहेत काही प्रमाणात. तर कोणी घाबरून न जाता जर त्रास होत असेल तर त्वरित औषधोपचार आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा असं मी नागरिकांना आवाहन करतो.